ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर रशियानंही इस्रायल इराण युद्धात उडी घेतली आहे। रशियन परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय। तसंच अमेरिकेच्या भूमिकेमुळेच मध्य पूर्वेत तणाव वाढत असल्याची टीकाही केली आहे। त्यात रशियानं इराणला S-300 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि इतर लष्करी तंत्रज्ञानही पुरवलंय। त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची इस्रायल इराण युद्धात काय भूमिका आहे पाहूयात। अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यास अणुयुद्ध निश्चित आहे। अमेरिकेनं इस्रायल इराण युद्धापासून दूर राहावं। इस्रायल इराणनं वाटाघाटीबाबत चर्चा करावी। इस्रायल इराण युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास रशिया तयार आहे। अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता चीननं आधीच इराणला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवली आहे। चीन आणि उत्तर कोरियानंही इस्रायल इराणमध्ये युद्धबंदीची गरज अधोरेखित केली आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव पाहता अमेरिकेला